हे गाईज, आपण आज बनवणार आहोत पास्ता. चला, तर पास्ता आपण टाकलेला आहे आपल्या कढईमध्ये. मी नेहमी कढई यूज करते. सो मग आपण टाकलेलं आहे पाणी. थोडा वेळ ते उकळण्यासाठी ठेवणार आहोत. त्याच्यामुळे थोडंसं तेल आणि मीठ टाकणे जरुरी आहे, ताकी ते नॉन स्टिकी राहावं म्हणून. मग आपण पुन्हा त्या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे सारे व्हेजिटेबल्स असेल ते फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हा इन्स्टंट सॉस होता पास्ताचा व्हाईट, त्याच्यामुळे आपण तो यूज केलेला आहे. माझा थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे आणि दूध टाकल्यानंतर थोडा वेळ कुक करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि 1-2 उकळी आल्याच्यानंतर तो थोडासा थिक होईल आणि जेव्हा तो थिक होईल त्याच्यामध्ये तुम्ही पास्ता ॲड करून सर्व करू शकता. सो असं पूर्ण कुक झाल्याच्यानंतर पास्ता झालेला आहे आपला. सॉस आपला थिक झालेला आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण डिरेक्टली हा उकळलेला पास्ता घेणार आहोत. बॉईल्ड पास्ता तुम्ही म्हणता, तो टाकायचा आणि छान असं हलवायचं. हलवून घेतल्याच्यानंतर पूर्ण ते एकजीव झाल्यावर आपण तो सर्व करायचा आहे. डेंटेडे, माझा पास्ता हा रेडी झालेला आहे. आणि त्याच्यावर आपण ॲड केलेला आहे सम चिली फ्लेक्स. त्याची पण एक टेस्ट अजून छान येते त्याच्यामुळे. हे आपण प्लेटमध्ये काढलेला आहे पास्ता. डेंटेडेन, मला आवडतो सिरियसली. मग आपण तो पहिला श्रीकृष्णांना देणार आहोत, कारण की आम्ही नेहमी जे काही बनवतो तो भोग श्रीकृष्णांना देतोच. थँक्यू सो मच गाईज.